नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत रसमलाईची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी हलवाई जसे बनवतात ना, अगदी सॉफ्ट, मुलायम, स्पॉन्जी असे आपले रसमलाईचे रसगुल्ले तयार होतील। आणि बनवायचा पद्धत थोडीशी डिफरंट आहे, कारण सगळेच घरामध्ये इझिली बनवू शकतील अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। तर तुम्हाला बघूनच समजत असेल की ही रेसिपी किती छान झालेली आहे। चला तर आता मग सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा इकडे आपण दूध घेतलेलं आहे 1 लिटर। तर आता इथे सगळ्यांना प्रश्न पडतो की दूध कसं घ्यायचं। तर फुल फॅटचं तुम्ही दूध घेऊ शकता। आणि त्यानंतर जर समजा तुम्हाला गाईचं दूध भेटत असेल तर गाईचं दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर मी इकडे आता गाईचंच दूध वापरलेलं आहे। आता 1 लिटर दूध मी गॅसचं फ्लेम मीडियम करून उकळायला ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघितलात की मी 4 चमचे दही घेतले आणि त्यामध्ये त्याच्या दुप्पट 8 चमचे पाणी घातले आणि चांगलं याला ताकसारखं करून घेतले। आणि त्यानंतर मग गॅसचं फ्लेम बंद करायचं दुधाचं। आणि त्यानंतर मग जे आपण ताक करून घेतलेलं होतं ना, ते थोडं थोडं अशा प्रकारे मिक्स करायचं, जेणेकरून आपलं जे दूध आहे ते लवकर फाटेल। आणि तुम्ही याच्याऐवजी विनेगर किंवा लिंबूसुद्धा घालू शकता। आणि त्यानंतर मग आता काय करायचं, एक चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये ना हे जे आपली मलाई तयार झालेली आहे ती एका साईडला अशा प्रकारे गाळून घ्यायची। तर आता ह्याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते सगळं गाळायला हवं। आणि त्यानंतर मग काय करायचं, ही जी मलाई आहे, म्हणजे आम्ही याला चक्कासुद्धा म्हणतो, याच्यामध्ये जर साखर घातला ना की हा चक्काच तयार होतो। आणि त्यानंतर मग काय करायचं, जी मलाई असते ना एका सुती कापडामध्ये ना अशा प्रकारे ठेवायची। तर सुती कापड्यामध्येच ठेवा, पाणी लवकर त्यातून निघतं त्यासाठी। आता काय करायचं, हे जे आहे चांगलं असं पाणी पिळून घ्यायचं। थोडंही पाणी आपल्या मलाईमध्ये नसलं पाहिजे, नाहीतर आपले रसगुल्ले जे आहेत ते स्पॉन्जी होणार नाहीत ना, त्यासाठी। तर आता त्यानंतर आपण साखरेचं पाणी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इकडे 4 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतो ना त्याच वाटीने साखर घ्यायची। तर आता 1 लिटरच्या दुधासाठी मी इकडे 1.5 कप साखर वापरलेली आहे। तुम्ही जरा जास्त गोड हवं असेल तर अजून थोडी साखर वापरू शकता, पण हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे। तर आता ते पाणी उकळू देत, तोपर्यंत आपण काय करूया, ही मलाई जी आहे ती साईडला काढून घेऊया आणि याला चांगलं असं मळून घेऊया। तर आता ही मलाई जी आहे त्यामध्ये ना 1 चमचा इतकं कॉर्नफ्लॉरचं पीठ घालायचं, नाही घातलात तरीही चालेल। आणि त्यानंतर मग काय करायचं, चांगलं याला मळून घ्यायचं। जसं आपण पीठ वगैरे मळतो ना त्याप्रमाणेच हे सुद्धा अगदी 7 ते 8 मिनटं याला मळतच राहायचं। तर मंडळी, हे खूप पेशन्सचं काम आहे मळणे, 7 ते 8 मिनटे कंटिन्यू। पण याचा रिझल्ट ना तुम्हाला अगदी छान भेटेल। रसगुल्ले ना छानसे स्पॉन्जी होतील आणि ते बघून तुम्ही खूपच खुश व्हाल। तर त्यासाठी 7 ते 8 मिनटं मळून घ्या आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने छोटे छोटे असे गोळे करू शकता, किंवा हलवाई स्टाईल तुम्ही सुद्धा बनवू शकता। ते कसे असतात, साईडून थोडे चपटे आणि मधून थोडे फुगरे असे असतात, तुम्ही कोणतेही आकार देऊ शकता। तर आता इकडे तुम्ही बघितलात मी सगळे पेढे जे आहेत ते करून घेतले। आणि त्यानंतर मग जे साखरेचं पाणी उकळत आहे ना त्यामध्ये मी एकानंतर एक असे रसगुल्ले जे आहेत ते घालत आहे। तर पाणी उकळतं असताना तेव्हाच हे सगळे रसगुल्ले घालायचे। शक्यतो याचा आकार जो आहे थोडा छोटा ठेवा, कारण ते ना जेव्हा साखरेच्या पाण्यात जातात ना तेव्हा चांगले असे फुगून येतात, तुम्ही बघतच आहात इकडे। तर आता रसगुल्ल्यांना ना आपण 12 ते 13 मिनिटे शिजवायचं आहे आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे। तर एक रसगुल्ला मी तुम्हाला पाण्यात घालून दाखवते, बघत आहात तुम्ही इकडे। आपण मस्त असे स्पॉन्जी रसगुल्ले बनवलेले आहेत। कितीही तुम्ही त्याच्यातलं पाणी काढलात किंवा त्याला वेगळा असा आकार दिलात ना, ते शेवटी आपल्या आकारमध्येच येणार आहेत, गोल गोल, बघू शकता इकडे। हे का म्हटलात तर आपण पीठ 7 ते 8 मिनिटे चांगलं मळलेलं आहे ना त्यामुळे। तर आता रसगुल्ले तरी आपले परफेक्ट झालेले आहेत। आता करूयात आपण पुढची तयारी। तर आता आपण इकडे एका पातेल्यामध्ये ना आईस क्यूब घेत आहोत। आणि आईस क्यूब कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर आता या आईस क्यूबमध्ये ना हे आपण साखरेचं पाणी जे केलेलं आहे ना ते घालायचं आणि त्यानंतर मग एकानंतर एक असे रसगुल्ले घालायचे। तर हे का करायचं म्हटलात तर आपले रसगुल्ले जे आहेत ते शेप सोडू नयेत आणि थोडं रूम टेम्परेचरला आलं पाहिजे पाणी, त्यासाठी मी इकडे आईस क्यूब घातलेले आहेत। ही प्रोसेस तुम्ही नक्की करा। आणि रसगुल्ले जे आहेत गरम गरम नाही घालायचे, शिजून झाल्यानंतर ना एक 10 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं आणि त्यानंतरच मग आईस क्यूबच्या पाण्यामध्ये घालायचं। तर आता नेक्स्ट स्टेप आपण इकडे बघत आहोत, रस बनवत आहोत आपण। तर रस बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही बघितलात मी 1 लिटर परत दूध घेतले गाईचं, चांगलं उकळू दिले त्याला।
तर आता दूध उकळल्यानंतर त्यामध्ये ना खायचा थोडासा रंग घालायचा, वेलची पूड थोडीशी घालायची आणि परत 2 मिनटं उकळू द्यायचं आणि गॅसचं फ्लेम बंद करायचं. त्यानंतर थोडं याला थंड करायला ठेवायचं रसला आणि त्यानंतर मग त्यामध्ये ना अशा प्रकारे रसगुल्ले जे आहेत ते घालायचे आणि रसगुल्ल्यांमधलं ना अशा प्रकारे पाणी जे आहे ते सगळं गाळून घ्यायचं. तर आता तुम्ही बघत आहात रसगुल्ल्यामधलं पाणी जे आहे मी सगळं गाळून रसमध्ये घालत आहे. तर आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी हवं असेल तर पिस्तासुद्धा घालू शकता किंवा बदामचे तुकडेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि त्यानंतर मग सर्वात महत्त्वाची आणि कठीण स्टेप म्हणजे वेट करणं, कारण आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 5 ते 6 तास. जितकं जास्त ठेवाल तितके छान हे रसगुल्ले लागतात. तर 4 ते 5 तासांनंतर तुम्ही बघत आहात मी सर्व करून दाखवत आहे तुम्हाला रसगुल्ले आणि आकारसुद्धा कुठेही बदललेला नाही आहे. जसे आपण बनवले होते तसेच दिसत आहेत आणि खायलासुद्धा इतके छान झालेले की सगळेच घरातले तारीफ केले. तर तुम्हालासुद्धा नक्की आवडेल ही रेसिपी, नक्की ट्राय करा. तर आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी आवडली की नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर चला मंडळी, नक्की घरी बनवून रेसिपी एन्जॉय करा. तर आता भेटू आपण पुन्हा अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.